हे मंदिर BAPS स्वामीनारायण संस्थेने अबुधाबी येथे बांधलेले एक पारंपरिक हिंदू मंदिर आहे. मंदिर बांधणीबाबत माहिती अशी आहे की 1997 मध्ये प्रमुख स्वामी महाराजांनी अबुधाबीमध्ये एका मंदिराची कल्पना केली. ऑगस्ट 2015 मध्ये UAE सरकारने मंदिरासाठी जमीन देण्याची घोषणा केली. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी मंदिरासाठी 27 एकर जमीन भेट दिली. मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आले. हे मंदिर उत्तर राजस्थानातील गुलाबी वाळूच्या दगडापासून आणि इटलीतील संगमरवरापासून बनवले आहे. हे मंदिर आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक आहे, जे विविध धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये समज, स्वीकृती आणि एकता वाढवण्यासाठी UAE आणि भारताच्या चांगल्या संबंधाचे प्रतिनिधित्व करते. मंदिरातील कोरीवकामांमध्ये केवळ रामायण, शिवपुराण, भागवत, महाभारत आणि हिंदू व्यक्तींच्या जीवनातील कथाच नाहीत, तर अरबी, इजिप्शियन, मेसोपोटेमियन, मूळ अमेरिकन आणि इतर संस्कृतींच्या कथा देखील समाविष्ट आहेत. मंदिर संकुलात पारंपरिक हिंदू मंदिर, एक अभ्यागत केंद्र, प्रार्थना हॉल, प्रदर्शने, शिक्षण क्षेत्रे, मुलांसाठी क्रीडा क्षेत्र, थीमॅटिक गार्डन्स, पाण्याची वैशिष्ट्ये, फूड कोर्ट आणि गिफ्ट शॉप यांचा समावेश आहे. मंदिराच्या मधल्या मंदिरात स्वामीनारायण आणि गुणातीतानंद स्वामींच्या संगमरवरी प्रतिमा आहेत, ज्यांची एकत्रितपणे अक्षर पुरुषोत्तम महाराज म्हणून पूजा केली जाते. स्वामीनारायण हे स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत आणि त्यांना पुरुषोत्तम म्हणजे देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. आणि गुणातीतानंद स्वामी हे स्वामीनारायणांचे पहिले आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत आणि त्यांना अक्षर महाराज म्हणून पूजन केले जाते. दुसऱ्या मंदिरात विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाची संगमरवरी मूर्ती आहेत. त्यांची पत्नी राधा आहे. राधाकृष्ण ही वैष्णव धर्मात पूजा केली जाणारी एक मध्यवर्ती देवता जोडी आहे. तिसऱ्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांचा समर्पित भक्त हनुमान यांच्या मूर्ती आहेत. चौथ्या मंदिरामध्ये हिंदू परंपरेतील प्रमुख देवता शिवा आणि त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे 2 पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. पाचव्या मंदिरात श्रीनिवास, ज्याला व्यंकटेश्वर म्हणून ओळखले जाते, आणि त्यांची पत्नी पद्मावती, जी धनाची देवी, लक्ष्मीचा अवतार आहे, यांच्या काळ्या ग्रॅनाइटच्या मूर्ती आहेत. या मूर्ती आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील तज्ज्ञ कारागिरांनी बनवल्या होत्या. कृष्णाचे एक रूप असलेल्या जगन्नाथाच्या मूर्ती त्यांच्या भावंडांसह सुभद्रा आणि बलभद्र यांच्यासह 6व्या मंदिरात ठेवल्या आहेत. या मूर्ती ओडिशातील जगन्नाथपुरीच्या राजाच्या देखरेखीखाली बनवल्या गेल्या होत्या. 7वे मंदिर अय्यप्पन देवतेला समर्पित आहे. त्यांची मूर्ती पंचलोहमपासून बनवलेली आहे आणि केरळमधील 15 कारागिरांनी त्याची रचना केली आहे. ही मूर्ती एका पायरीवर बसलेली आहे आणि 4 फूट उंचीची आहे. या मूर्तीसोबत केरळमधील शबरीमला अय्यप्पा मंदिराच्या 18 पवित्र पायऱ्यांचा नमुना देखील आहे. ये परिसर में पवित्र गंगा आरती के प्रसंग में आपका हार्दिक स्वागत है. Welcome to the sacred ritual of Ganga Aarti, held in the divine premises of the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi. गंगा पूजन एवं गंगा आरती हमारे आध्यात्मिक जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा है, जो हमें प्रकृति एवं दिव्यता से जोड़ता है. इसीलिए भारत में हरिद्वार एवं काशी जैसे पवित्र तीर्थ धामों में प्रतिदिन गंगा आरती का आयोजन किया जाता है. इसी दिव्य विधि का लाभ आज हमें अबू धाबी के हिंदू मंदिर में स्वामीनारायण घाट पर प्राप्त होगा. इस जल में गंगा
एवं भारत की अन्य पवित्र नदियों का जल भी है। The Ganga Puja and Ganga Aarti are spiritually elevating, connecting us with nature and divinity. Therefore, in India, daily Ganga Aarti is performed at the holy places like Haridwar and Kashi. Today, we have the opportunity to participate in this sacred ritual at the Swaminarayan Ghat of the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi. The waters of Ganga and other holy rivers of India are before you. सर्वप्रथम तंबाकू के द्वारा गंगा जी का पूजन होगा। इस विधि में सम्मिलित होने के लिए जिन दर्शनार्थियों के पास कमल है उनसे नम्र निवेदन है कि आप घाट के अग्रभाग में खड़े हो जाएं। संयुक्तारवदेशेऽत्र सनातनसुमन्दिरे लोकपावनि हे गङ्गे जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। ॐ श्रीगङ्गायै नमः। श्रीगङ्गाम् आवाहयामि स्थापयामि नमस्करोमि। अब हम गंगा आरती का लाभ प्राप्त करेंगे। गंगा पूजन हेतु आगे पधारे दर्शनार्थियों से नम्र निवेदन कि आप पुनः घाट में अपना स्थान प्राप्त कर लें। सभी दर्शनार्थी गंगा आरती का लाभ अपने स्थान पर बैठे बैठे ही प्राप्त करेंगे। आरती के लिए जिनके पास एलईडी दिए हैं उनसे नम्र निवेदन कि आप अपना दिया स्विच ऑन करें। अन्य दर्शनार्थी भी ताली नाद के साथ आरती में जुड़ेंगे। आइए अब हम सब मंदिर की भव्यता और दिव्यता का अनुभव करते हुए पवित्र गंगा आरती का लाभ प्राप्त करें। We will now proceed with the Ganga Aarti. Very good.
स्वामीनारायण भगवान की जय। श्री अक्षरम महाराज की जय। श्री राधा कृष्ण भगवान की जय। श्री पद्मावती श्रीनिवास भगवान की जय। श्री जगन्नाथ भगवान की जय। श्री सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री उमापति शंकर भगवान की जय। मंदिराची उंची 108 फूट आहे, लांबी 262 फूट आणि रुंदी 180 फूट आहे. बांधकाम प्रक्रियेदरम्यान संपूर्ण डिजिटल मॉडेलिंग आणि भूकंपीय सिम्युलेशन केलेले हे पहिले हिंदू दगडी मंदिर आहे. हे मंदिर पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे आणि मध्य पूर्वेतील पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे. इतर वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांमध्ये 2 घुमट, UAEमधील 7 अमिरातीचे प्रतीक असलेले 7 शिकार म्हणजेच शिखर, 12 समरण म्हणजेच पिरामिडल घुमट आणि 402 खांब आहेत. मंदिराच्या आतील भागात पांढऱ्या संगमरवरावर कोरीवकाम केलेले आहे. हे मंदिर 25,000पेक्षा जास्त दगडांच्या तुकड्यांनी बनवलेले आहे, ज्याचे वजन 1 किलोग्रॅमपेक्षा कमी ते 6 टनांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक शिखरात रामायण, शिवपुराण, भागवत, महाभारतातील कथा आणि जगन्नाथ, स्वामीनारायण, व्यंकटेश्वर आणि अय्यप्पा यांच्या जीवनाचे चित्रण करणारे कोरीवकाम आहे. डोम ऑफ हार्मनीमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश या 5 नैसर्गिक घटकांचे प्रदर्शन आहे. घोडे आणि उंट यांसारख्या प्राण्यांचे कोरीवकाम देखील आहे, जे UAEचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या कला आणि वास्तुकलेचे समग्रपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाईन टीमने जगन्नाथ, कोणार्क, रणकपूर, देलवाडा आणि भारतातील इतर प्रार्थनास्थळांच्या मंदिरांचा अभ्यास केला. गल्फ कोऑपरेशन काउन्सिलने स्थापित केलेल्या धोरणांची पूर्तता करण्यासाठी मंदिर भूकंप प्रतिरोधक बनवण्यात आले. संपूर्ण डिजिटल मॉडेलिंग आणि भूकंपीय सिम्युलेशन केलेले हे पहिले हिंदू पारंपरिक मंदिर आहे.